दूधगंगा नदी पातळीत झपाट्याने 3 फूट वाढ, शेतकरी नागरिकात महापुराची भीती, सदलगा घोसरवाड मार्ग बंद। गेल्या 4-5 दिवसापासून निपाणी, राधानगरी, काळमवाडी, पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाचा जोर धरला असून या भागातील सर्वच नद्यांची पाणी पातळी वाढून पाणी पात्राबाहेर पडत आहे। 2019च्या महापुराची भीती नागरिकात असून यावर्षी महापूर येणार की काय अशा धास्तीने नागरिक भयभीत झाले आहेत। सदलगा परिसरात नदीकाठच्या ऊस, सोयाबीन, मिरची, ताग, ढेंचा, भुईमूग तसेच भाजीपाला पिकात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच कुजून लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे। दरम्यान सदलगा घोसरवाड मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही दत्तवाड मार्गे सुरू आहे। नदीकाठच्या शेतीवाडीतील संसार उपयोगी वस्तू, जनावरे हलवण्यात यावीत असं आवाहन सदलगा नगर परिषदेकडून केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी शेतीवाडीतील जनावरे व संसार उपयोगी साहित्यांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होताना दिसत आहे। अचानक पुराचे पाणी वाढल्याने विद्युत मोटारींना जलसमाधी मिळाली आहे। जनावरांना चारा टंचाई भासत आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी उसाचा पाला काढून चाऱ्याची व्यवस्था करताना दिसत आहे। पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। सदलगा येथे आज 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेले 24 तासात दूधगंगा नदीची पाणी पातळी 2 ते 3 फुटांनी वाढली आहे। महानकर न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगा। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।